नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटला जर बघितली तर लगातार 3 दिवस सुट्टी होती. 3 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये कोणी कोणी मन लावून मार्केट शिकण्याकडे फोकस केलाय हे सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी आज पण एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. आता तुम्ही जर लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओ जर बघितला असेल, तिकडे काही आपण लेवल बघितल्या होत्या, काही प्राइस ॲक्शन बघितली होती, ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर काय बनलंय त्या गोष्टी बघितल्या होत्या. प्राइस ॲक्शन होती जी बुलिश फ्लॅग एंड पोल, ती प्राइस ॲक्शन आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स 3 इंडेक्समध्ये बघितली होती. आणि आज जर बघितलं तर बुलिश फ्लॅग एंड पोलचा ब्रेकआउट झाला प्राइस ॲक्शनचा सेटअपचा, आणि त्याच्यानंतर मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. ज्या ज्या मित्रांनी लास्ट व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघितला असेल किंवा ज्यांना प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल त्यांना समजलं असेल कशा पद्धतीने मार्केटने आजची प्राइस ॲक्शन केलेली आहे. आता सगळ्या गोष्टी बघूया आपण. निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स काय मोमेंटम झालाय, ओव्हरऑल मोठ्या टाइम फ्रेमवरती काय आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळते, चार्ट कसा बघायला मिळतोय याचं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीच्या देखील लेवल बघणार आहोत, त्यासोबत ओआय डाटा काय बनतोय ते देखील बघणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघताना हातामध्ये वही पेन नक्की ठेवा. काही गोष्टी तुम्हाला वाटतात की बाबा ह्या लिहून ठेवायला पाहिजे, त्या लिहून नक्की ठेवत जावा. आणि तुमचे काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके. आणि ह्या सगळे जे प्राइस ॲक्शन आहे म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्सपासनं तर डिमांड सप्लाय झोनपासून त्याच्यामध्ये काय काय सेटअप बनतात त्या गोष्टी, त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, सायकोलॉजी, ट्रेड मॅनेजमेंट, ओके, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये मराठीमध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेले आहेत. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके. प्राइस ॲक्शन रिलेटेड भरपूर गोष्टी तिकडे सांगितलेल्या आहेत. आता येऊया चार्टवरती. इकडे जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि ही प्राइस ॲक्शन आपण बघितली होती अशा पद्धतीची, एक डाऊन साईड नंतर एक बुलिश मोमेंटम, आणि ही प्राइस ॲक्शन आपण अशा पद्धतीने मार्किंग करून दाखवली होती. आता किती लोकांच्या लक्षात आहे, किती लोकांच्या नाही आहे, कारण की 3 दिवसाचा गॅप होता आणि बहुतेक लोक विसरले असतील व्हिडिओ. तर ज्या ज्या मित्रांच्या लक्षात आहे ही प्राइस ॲक्शन कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ओके. आणि काय होतं की मी खूप मन लावून तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, प्राइस ॲक्शन शिकवण्याचा प्रयत्न करत असतो ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये देखील. ओके. त्याच्यावरती कोणी चांगल्या कमेंट करतं, कोणी वाईट कमेंट करतं, काही हरकत नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं कमेंट करत जावा. व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. आणि ज्या मित्रांनी सबस्क्राईब नाही केलं, मित्रांनो सबस्क्राईब करा. कारण की काय होतं की तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब जर केलं ना ते मोटिवेशन मिळतं. ओके. आणि इतक्या चांगल्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यावर जर तुमचा रिस्पॉन्स येत नसेल तर मग इतका जो वेळ देतोय ॲनालिसिस व्हिडिओसाठी म्हणा, ॲनालिसिस व्हिडिओच्या आधी काही लेवल्स बघून, काही ज्या काही न्यूज मार्केटमध्ये आहेत, ग्लोबल न्यूज आहेत, त्या समजून आपण ॲनालिसिस व्हिडिओ समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शक्यतो तुमचा प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये मला नक्की सांगत जावा. ओके. आणि आणखी एक गोष्ट मी इकडे तुम्हाला दाखवतो. आता इकडे जर बघितलं तर या चॅनलचं नाव आहे पॉइंटेड चर्चा. ओके. ओके. आपल्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस व्हिडिओ करताना मी कुठल्याही ज्या ग्लोबल न्यूज आहेत किंवा न्यूज आहेत त्या सांगत नाही किंवा त्याच्यावरती टाइम वाया घालवत नाही. कारण की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये म्हणजे प्राइस ॲक्शन सांगतानाच मला इतका वेळ जातो की ह्या जर गोष्टी तिकडे इन्व्हॉल्व केल्या तर तुम्हाला ना ती प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजणार आहे ना न्यूज व्यवस्थित समजणार आहे. आणि मी वारंवार सांगत असतो की मार्केटमध्ये मोमेंटम आधी येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला न्यूज बघायला मिळते.
परंतु काही लोकांना न्यूज पाहिजे असतात, काही लोकांना न्यूज बघून घ्यायच्या असतात, माहिती करून घ्यायच्या असतात. त्याच्यासाठी पॉइंटेड चर्चा हा एक चॅनल मी तुम्हाला सजेस्ट केला होता. इकडे जर बघितलं तर आत्ता 721 सबस्क्रायबर आहे आणि दररोज सकाळी 7 वाजता इकडे ज्या पण काही ग्लोबल न्यूज आहे, नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आहे, मार्केट रिलेटेड न्यूज आहेत, ते हे जे सर आहेत के सर, किरण कदम सर, ते देत असतात. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या चॅनलला व्हिजिट करून सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज जे काही न्यूज आहेत त्या तुम्ही बघू शकता. ओके, सो चांगला चॅनल आहे, नक्की बघू शकता. आपल्या MG मेंबरचं चॅनल आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. चांगल्या पद्धतीत न्यूज सांगितलेले आहे. येऊया चार्टवरती. बघा आता तुमच्यासमोर 5 मिनिटात चार्ट आहे. आता आपण ही प्रायजेक्शन बघितलीच होती, अशा पद्धतीने मार्किंग करून देखील बघितली होती. आणि आता बघा इकडे इंट्राडेचा म्हणजे जर नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 22,760 होता, ती लेवल ब्रेक केली आणि त्याच्यानंतर पण इकडे बुलिश मोमेंटम दाखवला. जर तुम्हाला प्रायजेक्शन किंवा चॅनलचं नॉलेज असेल तर इकडनंच हा बुलिश मोमेंटम सुरुवात झाली होती. ओके, काही लोकांनी कमेंट देखील केल्या, काही लोकांनी सांगितलं सर इकडे चांगल्या पद्धतीत इकडे बुलिश फ्लॅग एंड पोल तयार होताना दिसत आहे. ओके, आणि बघा त्याचा मोमेंटम जर बघितलं तर हा जेवढा मोमेंटम होता तर तेच एवढा इकडे मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. आजचा इंट्राडे हाय जर बघितला तर 23,000चा निफ्टीचा हाय आहे आणि जी लेवल होती ती आपली शेवटची लेवल होती, रेजिस्टन्स लेवल अपसाईडची 23,000ची. तर बऱ्यापैकी मार्केटने आज देखील इकडे मोमेंटम ओव्हरऑल जर बघितलं तर बॉटमपासनं 300 पॉईंटचा मोमेंटम आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 255 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये IT आणि बँकिंग सेक्टर हे बऱ्या प्रकारे आपल्याला बुलिश साईडला बघताना मिळालेलं आहे. ओके, सो आता ओव्हरऑल जर प्रायजेक्शन बघितलं तर ही प्रायजेक्शन आहे ही इकडे मार्केटने कंप्लीट केलेली आहे. इकडे बुलिश फ्लॅग एंड पोल मार्केटने कंप्लीट केलेला आहे. आता सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. एक तास टाइम फ्रेमवरती जाऊया. आधी तर डेली टाइम फ्रेमवरती जाऊया आणि मी वारंवार तुम्हाला हे लेवल सांगत आलो होतो. ओके, वारंवार तुम्हाला ही लेवल मी सांगत आलो होतं की इकडनं बुलिश मोमेंटम, इकडनं बुलिश मोमेंटम, या लेवलवरती मार्केट आलं थोडंसं आपल्याला सपोर्ट घेताना दिसतंय. तर बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. म्हणजे एका डिमांड झोनवरनं मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस दृष्टीने जे बुलिश मोमेंटम अपेक्षित होता तो इकडे आपल्याला येताना दिसतोय. बरं, आता हा बुलिश मोमेंटम वरती रेजिस्टन्स काय आहेत टेक्निकली हे आपण थोडंसं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया. रिसेट करूया चार्ट आणि रिमूव्ह करूया. आता 23,000 इकडे आपल्याला काय बघायला मिळेल, इकडे रेजिस्टन्स लेवल बघायला मिळाली आजची. आणि क्लोजिंग जर बघितलं तर ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी खाली आहे, 23,000च्या खाली म्हणजे 22,968ला आहे. ओके, 23,000वरती जर इकडे एक रेजिस्टन्स होता, या लेवलच्या वरती गेले परंतु क्लोजिंग या लेवलच्या आसपास झाली. आणि आजचा इंट्राडे हाय जर बघितलं तर 23,000 आहे. बॉटम कुठून होतं 22,180 पासून 2 दिवस जर बघितलं तर एक सॉलिड बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटने दाखवलेली आहे. ओके, आणि रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलवरनं मार्केटने डाऊन साईड मोमेंटम दाखवलं होतं साधारण 22,900. तर थोडंसं जर आपण याला आणखी डाऊन साईडला घेतलं 22,843 या लेवलवरती आपल्याला एक टेक्निकल पुलबॅक घेऊन सपोर्ट बघायला मिळतोय. ओके, म्हणजे एक ब्रेकआउट, पुलबॅक आणि सपोर्ट. आता खूप इकडे लगेचच 22,900चे लेवल देखील एक टेक्निकल सपोर्ट होता, परंतु मार्केटला छोटा मोमेंटम करायला स्पेस मिळत नाहीये. ओके, त्यामुळे तिकडे थोडासा मोमेंटम करू द्या. आणि ही ओव्हरऑल जर रेंज बघितली आपण तर साधारण 160 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय. आणि इंडिया विक्स जर बघितलं तर साधारण 25च्या आसपास आहे. आणि इंडिया विक्स आज थोडंसं बघितलं तर थोडंसं निगेटिव्ह साईडला झालेलं दिसतोय, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर 25 विक्स आहे. त्यामुळे 25 विक्स आहे तरी ते हायर साईड आहे. मग मार्केटमध्ये काय वॉलेटाईल मोमेंटम अजूनही बघायला मिळतोय. आणि आज पण बघितलं तर बॉटमपासनं ते अपपर्यंत मार्केटने एक चांगली मोमेंटम दाखवलेला आहे.
ओके, आता आपल्याला रेंज काय मिळाली आहे 23,000ची 22,850च्या आसपासची, म्हणजे साधारण एक 150 पॉईंटची रेंज आपल्याला निफ्टीमध्ये मिळालेली आपण मार्क करूया. आणि उद्या जर बघितलं तर निफ्टीची एक्सपायरी पण आहे. थोडं मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये गेलं तर आपल्याला या रेंजमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. प्रीमियम थोडीशी इकडनं डीके होताना दिसू शकतं ते. ओके, नो ट्रेडिंग झोन काय बनतोय 23,000 22,843 नो ट्रेडिंग झोन बनतोय. आता एक बुलिश मोमेंटम, एक कन्सोलिडेशन, एक हेल्दी पुलबॅक, त्याच्यानंतर परत एक बुलिश मोमेंटम. आता मार्केटने एक रेजिस्टन्स लेवल फेस केली 23,000ची, तिकडनं मार्केटने एक छोटंसं इकडे बघताना दिसत नाही आपल्याला, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग 30 पॉईंट थोडीशी डाऊन साईडला आलेली आहे. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर इंट्राडे हायला निफ्टीची क्लोजिंग आहे, म्हणजे एक बुलिश फ्लॅग एंड पोल आपल्याला इकडे बघायला मिळालेला आहे. आता नेक्स्ट ब्रेकआउट म्हणजे 23,000ची जर लेवल ब्रेक करत असेल डायरेक्टली, तर इकडे रिस्क फॅक्टर काय होतं, हाय होते. मग इकडे प्राइस ॲक्शन काय असायला पाहिजे शकतं, किंवा प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बनायला पाहिजे टेक्निकल अनालिसिस दृष्ट्या जर बघितलं तर मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दाखवलाय या ब्रेकआउट नंतर, पुलबॅक घेऊन ओके, किंवा काहीसं कन्सोलिडेशन करून या पद्धतीने इकडे राउंडिंग बॉटम तयार करून जर लेवल ब्रेक होत असेल, बेसिकली जर बघितलं तर इकडे एक मार्केटने मोमेंटम दाखवलाय. इकडे डाऊन पासून अप पर्यंत मार्केट जर बघितलं तर 446 450 पॉईंट मोमेंटम दिलेला आहे. आणि ॲव्हरेजली जर मोमेंटम बघितलं आपण तर निफ्टीमध्ये जेव्हा विक्स लो असतो किंवा विक्स नॉर्मल असतो 15-20च्या आसपास, तेव्हा मोमेंटम येतो 200 ते 250 पर्यंत. हा जर मोमेंटम बघितलं तर 450चा आहे. आणि इंडिया विक्स जर बघितलं 25 आहे. तर इंडिया विक्सच्या हिशोबाने जर बघितला तर हा एक मोठा मोमेंटम आहे ॲव्हरेजपेक्षा. आणि ॲव्हरेजपेक्षा मोठा मोमेंटम असल्यामुळे डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो बुलिश साईडला बनत नाही. इकडे आपल्याला मार्केट एक ब्रेकआउट फेलियर करताना दिसू शकतं, आणि मार्केट छोटंसं वर जाऊन एक नंतरनं मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे हा एक ब्रेकआउट फेलियर कन्सिडर होऊ शकतो. त्यामुळे बुलिश साईडला जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. मग अशा वेळेस आपल्याला प्राइस ॲक्शन काय व्हायला पाहिजे, किंवा टेक्निकल अनालिसिस कसं बघायला पाहिजे, की बाबा मार्केटने आलाय एक सपोर्ट घेतला या लेवलवरती, किंवा 22,900 जी लेवल आहे राऊंड लेवल त्या लेवलवरती, परत मार्केटने काहीसा इकडे राऊंडिंग बॉटम तयार केलं, आणि राऊंडिंग बॉटम तयार करून 23,000ची जर लेवल कन्सोलिडेशन नंतर किंवा राऊंडिंग बॉटम तयार करून किंवा हेल्दी पुलबॅक करून, इकडे बघितलं तर कसं एक राऊंडिंग बॉटम तयार होतं बघा, एक हेल्दी पुलबॅक घेऊन जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. मग त्या काय काय लेवल बनतात, ते रिसेंटली काय रेजिस्टन्स बनले होते ते आपण बघूया. इकडे जर बघितलं तर ही एक गॅप ऑफ ओपनिंगची लेवल होती 23,070ची. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलचं एक मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन होतं 23,140. त्यानंतर जर बघितलं तर इकडे राऊंड लेवल आहे 23,200ची. तर ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं तर बुलिश साईडला लेवल थोड्या छोट्या आहेत. ज्या पद्धतीने नो ट्रेडिंग झोन आहे, बुलिश साईडचे लेवल थोड्या छोट्या आहेत. ओके, कारण रेजिस्टन्स लेवल जवळ येते. आणि डाऊन साईडने जर बघितलं तर मार्केटनी जवळजवळ 2 दिवसामध्ये काय केलंय, मार्केटनी जवळजवळ 3.5% म्हणजे जवळजवळ 800-850 पॉईंटची 2 दिवसामध्ये रॅली दिलेली आहे. मार्केट आधी काय होतं, 2 दिवसा अगोदर मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह होता. ट्रेंड इकडनं बेंड होताना दिसतोय, परंतु इकडे जर बघितलं तर एक 23,000चा एक रेजिस्टन्स मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे थोड्याशा लेवल जर बघितल्या तर छोट्या आपल्याला बघायला मिळतात. ते राऊंडिंग बॉटम, छोटासा पुलबॅक, आणि त्याच्यानंतर लेवल. आता लेवल काय ते थोडं समजून घ्या. 23,070, ओके, 23,140 आणि 23,200, म्हणजे साधारण 200 पॉईंटची मोमेंटम इकडनं आपल्याला बघायला मिळू शकते आफ्टर पुलबॅक. आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट होत असेल तर, डायरेक्ट ब्रेकआउट होत असेल तर मग इकडे ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर त्या गोष्टी तुम्हाला
माहिती असायला पाहिजे. आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये ह्याच गोष्टी बघणं गरजेचं असतं की बाबा मार्केटनी काय रेंज तयार केली होती, रेंज नंतर मार्केट कुठपर्यंत गेलं, आता कुठून पुलबॅक येऊ शकतो, त्याच्यानंतर कुठून ब्रेकआउट येऊ शकतो. आता हा ब्रेकआउट इतका झाला आहे, निफ्टीचा इंडेक्स आहे, तर निफ्टीच्या इंडेक्समध्ये किती पॉईंटचा मोमेंटम आपल्याला ॲव्हरेजली बघायला मिळतोय. ओके, त्याचसोबत डिमांड सप्लाय झोन कुठून तयार होतोय, 23,000 बघतो तर एक डिमांडिंग झोन आहे, एक सप्लाय झोन आहे. आणि 22,000 22,200 ह्या लेवलवरती एक डिमांडिंग झोन होता. तिकडनं मार्केटने एक ब्रेकआउट दिला. एक जो सेटअप होता, एक जी प्रायजेक्शनची जी मुवमेंटम होती, ती कुठे ना कुठे मार्केटनी जी प्रायजेक्शनची मुवमेंट आहे ती कंप्लीट केलेली आहे. म्हणजे एक बॉटमपासून एक मोठा मुवमेंटम, त्याच्यानंतर एक बुलिश फ्लॅग, आणि त्याच्यानंतर परत एक पोल तयार करून मार्केटने एक जो प्रायजेक्शनचा सेटअप आहे तो कम्प्लीट सेटअप केला. आता एक सेटअप कम्प्लीट केल्यानंतर मार्केटमध्ये काय प्रायजेक्शन बनते, त्याच्यानंतर तिथे कुठला सेटअप बनताना दिसतो आपल्याला चार्टवरती, ह्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत प्रायजेक्शन रिलेटेड, आणि त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी, ट्रेड मॅनेजमेंट, ह्युमन सायकोलॉजी, मार्केट सायकोलॉजी, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिटेलमध्ये आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याच्यातनं शिकू शकता. बाकी तुमची मर्जी आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केले ते कमेंट करून नक्की सांगा, त्यांचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. ओके, डाऊन साईडला बघूया. आता डाऊन साईडला लास्ट टाइम जर बघितलं तर ज्यावेळेस या लेवलवरनं मार्केट ब्रेकडाऊन झालं होतं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाली होती. तर ती काय निगेटिव्ह मोमेंटम आहे इकडे आपण बघूया. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतोय 22,758. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट आहे, थोडासा सपोर्ट ॲडजस्टमेंट करूया. त्याच्यानंतर जर बघितलं तर आजच्या इंट्राडेच्या लोसच्या आसपास एक राऊंड लेवल आहे, त्या लेवलवर बघा. प्रायजेक्शन समजून घ्या, मोमेंटम येऊ द्या, टप्पा या लेवलवरती काय आहे, या लेवलवरती सपोर्ट आहे 22,843. या लेवलतून टप्पा खाऊन जर मार्केट काहीशी, मग अशा पद्धतीत जर प्रायजेक्शन काहीशी बनत असेल, ही प्रायजेक्शन बघायला मिळते तुम्हाला, ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होता तर फर्स्ट सपोर्ट आहे 22,758. ओके, सेकंड सपोर्ट आहे 22,664 आणि थर्ड सपोर्ट आहे 22,600. या 3 लेवल आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये जर रिस्क टू रिवॉर्ड रेशोचा जर आपण बघितलं तर मार्केट 850 पॉईंट 2 दिवसामध्ये मोमेंटम देऊन गेलेला आहे. मार्केटने हेल्दी पुलबॅक घेतलेला आहे. ट्रेंड आहे तो आपल्याला ट्रेंड मोठा बुलिश नाही, परंतु ट्रेंड हा थोडासा बेंड होताना दिसतोय. ओके, आणि मार्केट 2 दिवस पॉझिटिव्ह आहे. परत मार्केटच्या क्लोजिंग आहे ते काल पण इंट्राडेला हायला होती, आज पण इंट्राडे हायला होती. आता इकडनं ओव्हरऑल चार्टवरनं बघताना दिसतोय की रिस्क टू रिवॉर्ड थोडासा सेलिंग साईडला बघायला मिळतोय. परंतु जर मार्केटने कन्सोलिडेशन करून काहीसा टाइम इकडे जर स्पेंड केला आणि हा जर ट्रेंड कंटिन्यू ठेवला तर मार्केट बुलिश साईडला ब्रेकआउट देऊन देखील आपल्याला या ज्या लेवल आपण आता बघितलं त्या दाखवू शकतो. आणि ही लेवल म्हणजे आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक करत नसेल मार्केट, 23,000ची जी रेजिस्टन्स लेवल आहे नो ट्रेडिंग झोनची पण आणि एक सायकोलॉजिकल लेवल, ही लेवल जर ब्रेक करत नसेल, या लेवलवरती मल्टिपल टाइम रिजेक्शन घेऊन जर मार्केट सपोर्ट ब्रेक करत असेल 22,850च्या आसपासचा, तर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने एक बुलिश मोमेंटम दाखवलाय तो बुलिश मोमेंटम आपल्याला इकडनं थोडासा नेगेटिव्ह साईडला शिफ्ट होताना दिसू शकतो. ओके, सो या काही लेवल आहेत ज्या की आपण प्रायजेक्शन नुसार बघितलेल्या आहेत. ओके, फक्त मनाला वाटतं तिकडे करण्यात काही लॉजिक नसतं. प्रायजेक्शन काय बनते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, लेवल काय बनतात, ते स्विंग हाय स्विंग लो काय बनतात, ते ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. ओव्हरऑल ट्रेंड कसा आहे मार्केटचा, आता ट्रेंड निगेटिव्ह होता, परंतु आपण काय बघितलं होतं की बाबा 22,000च्या आसपास एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो, तो आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती बघितला देखील होता. ओके, सो अशा काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. आता मोठा जर गॅप अप पण होत असेल, ओके, मोठा गॅप अप होत असेल तर आज जर बघितलं तर 450 पॉईंट मोमेंटम डाऊन पासून आलेला आहे. मोठा गॅप अप म्हणजे साधारण 100 प्लस जर गॅप अप पण होत असेल निफ्टी, तर ओपनिंग मध्ये एक सेलिंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओपनिंग मध्ये म्हणजे जो गॅप अप आणि जो गॅप डाऊन जो सेटअप आहे तो देखील आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे.
तर तसा काही सेटअप आपल्याकडे बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग वरच्या साईडला हा रेजिस्टन्स, खालच्या साईडला हा सपोर्ट. गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये काहीसं आपल्याला मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. ओके, ओआय डाटा बघूया. ऑप्शन चेन. आता बघा, खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर कुठलं प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करताय. तर इकडे जर बघितलं तर हे धनचं प्लॅटफॉर्म आहे. हे मी चार्ट रिडिंगसाठी वापरतो, ऑप्शन चेनसाठी वापरतोय. इकडे जर बघितलं तर 7 एप्रिलची एक्सपायरी आहे आणि हे धनचं प्लॅटफॉर्म आहे. आता याचं काय आहे की आपल्याला चार्टवरती डायरेक्ट हा ओआय डाटा ओपन करतो. तर तुम्हाला धनच्या प्लॅटफॉर्ममध्ये अशा पद्धतीने ओआय डाटा किंवा चार्ट रिडिंग करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. ओके, आता 23,000च्या आसपास ॲट द मनीची लेवल आपल्याला बघायला मिळते. 31 लाख पुट रायटिंग आणि 53 लाख कॉल रायटिंग. म्हणजे मार्केट 450 पॉईंट वरती जाऊनही 23,000वरती काय आहे आपल्याला हेवी काय बघायला मिळते, कॉल रायटिंग बघायला मिळते. 23,000वरती कॉल रायटिंग म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे की मार्केट थोडंसं आपल्याला 23,000ची लेवल ब्रेक करताना रेजिस्टन्स दाखवू शकतं, जे की मार्केटनी दाखवलेला देखील आहे. आणि इकडे जर बघितलं तर आपण नो ट्रेडिंगची लेवल देखील 23,000 कडे काय आहे तर ओआय डाटा देखील आहे आणि टेक्निकल लेवल देखील तोच रेजिस्टन्स दाखवते. म्हणजे 23,000ची लेवल ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. मार्केट जर कन्सोलेशन करून जर 23,000ची लेवल ब्रेक करत असेल तर मग आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग मार्केटमध्ये बघायला मिळू शकते बुलिश साईडला. हे 53 लाख जे कॉल राईट आहे हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात. ते डाऊन साईडला जर बघितलं तर 23,000वरतीच एक बऱ्यापैकी पुट रायटिंग बघायला मिळते या लेवलवरती. परंतु त्याच्यानंतर जर हेवी पुट रायटिंग बघितली तर 22,800. ओके, 22,800 जर बघितलं तर साधारण या लेवलच्या आसपास आहे. मग छोटा मोठा एक मोमेंटम बघायला मिळू शकतो फर्स्ट लेवल जे आहे तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर हेवी पुट रायटिंग कुठे आहे 22,700 वरती, म्हणजे या लेवलच्या आसपास. म्हणजे जर कन्सोलेशन करून जर लेवल ब्रेक झाली तर मग थोडं नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु इकडे जर ओव्हरऑल जर आपण ओआय डाटा बघितला तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स 23,000 आणि एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स 22,700. ही जी रेंज आहे या रेंजमध्ये आपल्याला मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आणि त्याच्यासाठी जर बघितलं तर नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे, कारण की मार्केटमध्ये अपडाऊन मोमेंटम या लेवलवरती आपल्याला बघायला मिळू शकतो. थोडंसं मार्केट तिकडे आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. त्यामुळे त्या लेवलमध्ये मार्केटला जे काही कन्सोलिडेशन करायचं करू द्या. लेवल काय ब्रेक होतीये आणि काय प्रायजेक्शन करून लेवल ब्रेक होते ते बघणं गरजेचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने ऑप्शन चेन आपण धनच्या प्लॅटफॉर्मवर बघतो. तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर धनचं प्लॅटफॉर्म तुम्ही ओपन करू शकता. जाऊया बँक निफ्टीकडे. बघा, आता व्हिडिओ संपूर्ण बघत जावा, कारण की काय आहे की फक्त निफ्टीचा व्हिडिओ बघून नसेल तुमच्याकडे ठीक आहे, परंतु वेळ जर असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघत जा. प्राइस ऍक्शन तुम्हाला शिकायला मिळेल. आता इकडे जर बघितलं तर आपण बघितलं होतं इकडे बाबा, इकडे एक डबल काय झालं होता, इकडे डबल बॉटम तयार झाला होता. ही रेंज आपण बघितली होती. मार्केटने बघा इकडे कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन करून बघा राऊंडिंग बॉटम तयार केला. राऊंडिंग बॉटम तयार करून मार्केटने ब्रेकआउट दिला. डाऊन साईडला बघा तर इकडे लेवल कुठले ब्रेक झाले नाही आणि डाऊन साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो देखील इतका फेवरेबल नव्हता, कारण की एक बुलिश मोमेंटम नंतर जर बुलिश साईडला जायचं तर तिकडे कन्सोलिडेशन गरजेचं होतं. मार्केटने कन्सोलिडेशन केलं व्यवस्थित पद्धतीने, इंट्राडे हाय रेंज ब्रेक केली आणि तिकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवलं. ओके, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक नक्की करा. आता इकडे जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितलं ना आपण, ह्या लेवल तर बघूयाच आपण. इकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय स्ट्रॉंग, ते 53,600 वरती. ओके, आणि 52,600 वरती आजची क्लोजिंग आहे. तर साधारण 1,000 पॉईंटची रेंज आपल्याकडे बघायला मिळते. आजचा इंट्राडे जर बघितलं तर 52,700 आहे. ओके, आणि ही जर रेंज आपण मोजली साधारण एक 900 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं ज्यावेळेस ओपन झालं तर मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवला होता आणि पडताना पण बघा या लेवलनं स्ट्रॉंग इकडे डायरेक्ट, म्हणजे या लेवलवरती मार्केट जास्त थांबत नाही किंवा होल्ड करत नाही. ही लेवल जेव्हा ब्रेक केली डायरेक्ट वरती गेली, ही जेव्हा ब्रेक केली डायरेक्ट खालती आलं. या लेवलवरती थोडंफार कन्सोलिडेशन आपल्याला मार्केटने दाखवलं होतं. ओके, आणि ती कन्सोलिडेशन लेवल आपल्याला इकडे बघायला मिळते. कुठल्या लेवलवरती कन्सोलिडेशन दाखवलं ती या लेवलवरती
या लेवलमध्ये आहे का कन्सोलिडेशन, आहे का कन्सोलिडेशन, नाही. ओके, इकडे जर बघितलं तर या लेवलमध्ये इकडे की 52,200 वरती एक सपोर्ट बघायला मिळतोय आणि तिकडे थोडंसं कन्सोलिडेशन आहे. आता रेंज थोडीशी मोठी आहे, व्हॉलटाईल मार्केट असल्यामुळे रेंज थोडीशी मोठी आहे नो ट्रेडिंग झोनची. बरं, याच्यामध्ये काय लेवल बनतात ते आधी समजून घ्या. 53,000ची लेवल बनली पहिली. इकडे पण बघा, हा पुल बॅक येऊन या लेवल होती, म्हणजे साधारण 52,700 लेवलवरती रेजिस्टन्स घेऊन खाली आला होता आणि या लेवलवरती. आज जर बघितलं 52,200 वरती पुल बॅक घेऊन वरती गेलाय आणि 52,700 वरती, म्हणजे साधारण 500 पॉईंटचा नो ट्रेडिंग रेंज आहे. मोठी रेंज आहे, इंडेक्स हाय आहे, व्हॉलटाईल मोमेंटम असल्यामुळे रेंज थोडीशी मोठी बनते. ओके, आता जर बघितलं तर इकडनं मार्केटने काय केलंय, 1000 पॉईंटची बुलिश मोमेंटम दाखवली बँक निफ्टीने मोमेंटम. आता जर डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. बुलिश साईडला जाणं रिस्क फॅक्टर हाय आहे, थोडंसं रिस्क वाढती. मग इकडे प्राइस ॲक्शन काय की बाबा या लेवल तिथे एक सपोर्ट आहे, कुठली लेवल आहे, 52,200. रेजिस्टन्स कुठे आहे, 52,700. मग ही जी नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे ती थोडीशी काही कन्सोलिडेशनची रेंज आहे. याच्यामध्ये कन्सोलिडेशन काहीसा राउंडिंग बॉटम किंवा एक बुलिश फ्लॅगम पोल करून जर मार्केट वरती लेवल ब्रेक करत असेल तर मग परत मार्केटमध्ये जो मोमेंटम बॉटम पासून आला आहे तो आपल्याला कंटिन्यू होताना दिसू शकतो. मग फर्स्ट जी लेवल आहे 53,000ची राऊंड लेवल, त्याच्यानंतर 53,245 आणि त्यानंतर 53,600. या काही 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर मोठा गॅप अप जर ओपन असेल तर रेजिस्टन्स लेवलमध्ये ओपन होते, तर ओपनिंगमध्ये पुलबॅक आपल्याला, म्हणजे जो गॅप आहे तो गॅप फिलिंगचा पुलबॅक आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल तर त्याच्या डायरेक्ट बुलिश साईडला जर मार्केट जात असेल तो रिस्क फॅक्टर हाय आहे आणि ते प्राइस ॲक्शनला धरून नाही. अशी जर मोमेंटम होत असेल तर ती टेक्निकलमध्ये बसत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि जर तुम्ही खूप आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती देखील झाल्या असेल. कोण नवीन असेल त्याला समजत नसेल, ठीक आहे, थोडंसं वेळ द्या, चॅनलवरती थांबा, गोष्टी समजून घ्या. स्टार्टिंगला बोर वाटेल, नंतर मजा येईल. ओके, बॉटम साईडला जर बघितलं तर फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट आणि साधारण आज चालू थर्ड सपोर्ट. ओके, टेक्निकली जर बघितलं तिकडे या पद्धतीने छोटीशी ट्रेंड लाईन आहे. ओके, टेक्निकल जर बघितली की स्ट्रॉंग ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळत नाही, म्हणजे इतकी पॉवरफुल ट्रेंड लाईन बघायला मिळत नाही. ही जी लेवल आहे 52,700ची, ही ब्रेक न करता मार्केट जर काहीसं निगेटिव्ह झालं आणि तिकडनं जर पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक करत असेल तर मग हा चार्ट पॅटर्न आहे तो थोडासा बेरिश, ही जी प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी आपल्याला बेरिश बघायला मिळते. त्याच्यानंतर फर्स्ट लेवल जर बघितली 51,821, सेकंड लेवल जर बघितली तर 51,800 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 51,200. तर या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. ते ओव्हरऑल मार्केटचा व्ह्यू काय आहे तर न्यूट्रल आहे. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर तो कन्सोलिडेशनमध्ये जात असेल. गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये रेंज किंवा प्राइस ॲक्शन बनणं थोडंसं टेक्निकली दृष्ट्या अवघड असणार आहे. चला सेन्सेक्समध्ये जाऊया. किती सुंदर प्राइस ॲक्शन केली बघा सेन्सेक्सने. हा एक बुलिश मोमेंटम होता, खाली आला म्हणजे हेल्दी पुल बॅक घेतला, डबल बॉटम तयार केला इकडे. आता ज्याला डबल बॉटम माहिती आहे त्याला इकडनंच बघायला मिळत असेल की मार्केट इकडनं बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. ज्याला नसेल माहिती, रेंज ब्रेक केली, रेंज ब्रेक करून बघा इंट्राडेचा आहे, म्हणजे जो निफ्टीचा हाय होता त्याच लेवलला निफ्टीने टच केला इंट्राडे हाय. बँक निफ्टीचा जो हाय आपण बघितला होता 74,213, बरोबर त्या लेवलला टच केलाय. ओके, आता हा काही योगायोग नाही, हे प्युअरली टेक्निकल अनालिसिस आहे. ओके, एकदमच त्या लेवलवरती जाऊन 30 लेवल टच करणे. इकडे खाली जर बघितलं तर बरोबर बॉटम टू बॉटम आहेत. ओके, इकडे रेजिस्टन्स ओपनिंग बघितलं तर त्याच लेवलवर रेजिस्टन्स लेवलवरनं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. इकडे फर्स्ट लेवल नंतर बरोबर कन्सोलिडेशन, सेकंड लेवल नंतर कन्सोलिडेशन, थर्ड लेवलचा जो आजचा इंट्राडे हाय आहे, तुम्ही लास्ट 3 दिवसापूर्वीचा जर व्हिडिओ बघितला तर 74,213ची लेवल आपण शेवटची लेवल बुलिश साईडची बघितली होती. ओके, तर टेक्निकल अनालिसिस जितकं तुम्ही शिकायचा प्रयत्न कराल, जितकं तुम्ही शिकायचा प्रयत्न करत जावाल तितकं आणखी तुम्हाला त्यातनं समजायला लागू शकतो. ओके, त्यामुळे शिकण्याकडे लक्ष द्या.
सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आपल्याला काय बघायला मिळते की बाबा इकडनं अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन होती आणि चॅनल होता बेसिकली, तो चॅनलमध्ये आलेला आहे आता. ओके, म्हणजे उद्याचा जो सेशन आहे तो थोडासा आपल्याला बघ असं जर बघितलं आपण, ओके, हा एक उद्याचा सेशन आहे. ह्या चॅनलमध्ये बेसिकली आत्ता जर बघितलं इकडनं तर या चॅनलमध्ये आहे. उद्याचा सेशन थोडासा आपल्याला कन्सोलिडेशन ओपनिंगमध्ये थोडासा पुल बॅक बघायला दाखवू शकतो, ज्या पद्धतीने इकडनं चॅनल बनते. ओके, त्यात टेक्निकल लेवल काय बनतात ते समजून घ्या. आजचा इंट्राडे आहे सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती फर्स्ट सपोर्ट बघायला मिळतो. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या ब्रेकआउट लेवलवरती. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर जी काही राऊंड लेवल आहे त्या लेवलवरती आपण. ओके, डाऊन साईडचे लेवल आधी समजून घ्या. रेजिस्टन्स काय नो ट्रेडिंग झोनचा 74,200 या लेवलवरती आजचा इंट्राडे हाय आहे. 74,100च्या आसपास क्लोजिंग आहे. ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी खाली आहे. सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट इकडे बघायला मिळतोय 73,700 वरती. म्हणजे इकडे पण एक 500 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळत आहे. पुलबॅक घेऊन लेवल जर ब्रेक करत असेल, बघा डाऊन साईड पुलबॅक लेवल ब्रेक करत असेल तर प्रायजेक्शन थोडीशी निगेटिव्ह होऊ शकते. इकडनं लास्ट टाइम पण एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. तर फर्स्ट सपोर्ट काय आहे 73,442. सेकंड सपोर्ट काय आहे 73,147 आणि थर्ड सपोर्ट काय आहे 72,900. या काही सपोर्ट लेवल आपल्याला टेक्निकल सपोर्ट लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. बुलिश सेलर डायरेक्ट जर लेवल ब्रेक करत असेल तर ब्रेकआउट फेलियर आणि प्राइस ॲक्शन तिकडे तशा पद्धतीने टेक्निकल पद्धतीने बनताना दिसत नाही. मग इकडे जर पुलबॅक घेऊन ही सपोर्ट न ब्रेक करता इकडे कन्सोलिडेशन करून काहीसा राउंडिंग बॉटम म्हणजे एक बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर एक राउंडिंग बॉटम, त्याच्यानंतर छोटासा बॉटम, अशा पद्धतीने काही 74,200ची जी रेजिस्टन्स लेवल आहे ही जर ब्रेक होतीये तर काय टेक्निकल रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळतात ते समजून घेऊया. काय पाहायला मिळते प्राइस ॲक्शन 74,600चे लेवल ब्रेक झाल्यावर 74,500च्या आसपास फर्स्ट रेजिस्टन्स, 74,725च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स, 75,000 राऊंड लेवल थर्ड रेजिस्टन्स. या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये सेलिंग प्रेशर, गॅप डाऊन जर ओपन असेल तर प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजन करणार आहे. सेटअप थोडीशी शोधणं अवघड जाऊ शकते. बेसिकली गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये बॅक टू बॅक बुलिश डे आपल्याला बघायला मिळतात आणि 2 बुलिश डे नंतर एखादा हेल्दी पुल बॅक किंवा काहीसं कन्सोलिडेशन हे बघायला मिळू शकतं टेक्निकल ॲनालिसिसनुसार. ओके, त्यामुळे डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असतील तर थोडंसं थांबा. काय प्राइस ॲक्शन बनते ते बघा, कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते ते बघा आणि त्याच्यानंतर काय लेवल ब्रेक होते हे समजून घ्या. ओके, आणि त्याच पद्धतीने जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर एखाद्या पुलबॅक नंतर सपोर्टवरती पुलबॅक येऊन मार्केटने सपोर्ट ब्रेक नाही केला आणि पुलबॅक नंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या व्यवस्थित लेवल समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करू शकता. आणि न्यूजसाठी पॉइंटेड चर्चा या चॅनलवरती जाऊन नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये देखील विचारू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.